दोन मणक्यातलं अंतर जे आहे ते जेव्हा कमी होतं तेव्हा गादी ही उजव्या साईडनी किंवा डाव्या साईडनी बाहेर पडते. ओके. अख्खी अख्खी म्हणजे कसं, जेवढा झटका बसेल तेवढ्या प्रमाणात. ओके. समजा 10% झटका बसलाय तर 10% ऑफ न्यूक्लियस पल्पस कम आउटसाइड. 20% झटका बसलाय तर तेवढे गादी, म्हणजे ह्याच्या 5 ग्रेडेशन्स आहेत. 5 ग्रेड, कारण ह्याच्या भोवताली लॉन्जिट्युडनल लिगामेंट्स आहेत. करेक्ट. दॅट लॉन्जिट्युडनल लिगामेंट्स अँड व्हाईट ड्युरा मॅटर आहे की जे गादीला बाहेर पडून देत नाही. पण जर झटका जोरात बसला, क्विक सडन ऑफ एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या गेल्या तर गादी फाटून बाहेर येते. आणि गादी फाटून बाहेर आल्यानंतर तुम्ही बघितलं तर हे बघा, हा सेकंड टप्प्यामध्ये ही गादी बाहेर आली आणि ही थर्ड टप्प्यामध्ये गादी जी आहे ती या पद्धतीने इथनं बाहेर येते. आणि ती बाहेर आल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला पेन खूप असतं. 24 तास ते 72 तास पेन असतं. त्याच्यामध्ये पेशंटला बसता येत नाही, उठता येत नाही. पेशंट अक्षरशः म्हणजे रोबोटिक सारखा असा उठतो. ओके. आणि रोबोटिक सारखं म्हणजे एकदम कडक पकडून ठेवल्यासारखं स्पाझम असतो पूर्ण. त्या काळामध्ये पेशंटनी 4-5 दिवस जर रेस्ट केली तर ती गादी ऑटोमॅटिक आत जाते. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जे मगाशी म्हणलं, न्यूक्लियस पल्पसच्या बाजूला अॅन्युलस फायबर आहे. अॅन्युलस फायबरचंच काम आहे की आतमध्ये गादीला ओढून घेते. गादी ऑटोमॅटिक आत जाते. पहिल्या स्टेजमध्ये जर कमी झटका बसलाय, दुखापत कमी झालेली आहे, तर गादी पूर्ण आत जाते. पण गादी ही अॅन्युलस फायबरच्या टोकावरती जर आली, शेवटच्या टप्प्यामध्ये आली, तर बऱ्याच पेशंटमध्ये सकाळी उठल्या उठल्या कंबर आखडते. ओके. आणि तो पेशंट स्वतःहून सांगतो की माझी कंबर सकाळी आखडली, मला दिवसभर काही त्रास होत नाही, पण